फोटो पुढे घ्या इकडे घ्या ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविले योगी अचांग देवा तेही केले ऐसे अवतार लीला नमस्कार माझा जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने लोचने रूप पाहते लोचने याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता Thank you.
या जसा केला होता टहास हॅलो बिकू कमी करत बेस कमी करा गेन ट्रबल या जसा केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निशंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुकवाचे झाली विचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निशंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनली नोवरी आता दिवस चारी खेडीमेडी आता निशंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची विठ्ठल विठ्ठल महायोग पीठतटी भीमरथ्यां वरं पुंडरीकाय सिंहासनस्थं पदं भुजतेजं स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं जयांच केलिया स्मरण होई सकल विद्येचे धिकरण तेज वंदु श्री चरण श्री गुरु नमस्कारो नियात ओम नमो जयदेव प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमध्ये प्रकाशु मनी निवृत्तिदा स्वधारी पांडुरंगा करू प्रथम मी कळा कोसरी काहीच नाही बोलत वचन ती भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्पूर्वावी मस्तक ही पायावर या वर्ग संतांच्या प्रतिवर्ष पंढरपुरा जाती दर्शनमाद्वारा भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी दत्त्रय जनी देवाचे करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य भद्रस्य पटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजे व्रजे कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं वीक्षपुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं रङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायक कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी गाडी आपण सावे जवळे घ्यावी माझी बागत रका मागे नानेक तो या बंधू मंदिर शब्दित गा चिराकावा
करजोडी तो का ते गाडी आपण सर्वे जवडी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आफू स्वामी तुकया आदि बाई आवरण कृपा भीर कैबल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जीवळ ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन दिता सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ता बाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत पर आदत राय चरणी मुक्ता बाई माझे कृपा करीवर असते माझ्या मर्यादनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग किरकोळ ब्रह्मांड नाईक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद स्वामींमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग संत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आपल्या जीवनामध्ये आलेली अनुभूती व्यक्त करणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला सेवेला सुरुवात करण्या अगोदर परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपान क्षेत्र भोगी वस्ती या ठिकाणी कैलासवासी भाऊसाहेब किसन भोगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे सुपुत्र त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी नंदाबाई भाऊसाहेब भोगे आणि त्यांचे सुपुत्र श्री सोमनाथ भाऊसाहेब भोगे त्यांच्या सुकन्या सौ सविताताई सौ सुवर्णताई सौ सुरेखताई त्यांचे बंधू श्री महिपती किसन भोगे त्यांच्या भगिनी सौ मथुराबाई भाऊ थिटे आणि त्यांचे पुत्र श्री सोमनाथ बाबूराव भोगे समस्त भोगे परिवाराने या ठिकाणी भाऊसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मला ही सेवा भोगे परिवाराच्या वतीने आमचे सुभाष भाऊ यांनी बऱ्याच दिवसा अगोदर ही सेवा दिली होती. याआधी मी सुभाष दादांकडे त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आलो होतो. तेव्हापासून भाऊंच्या नामचा संबंध त्यांनी भोगी परिवाराच्या आग्रहाला या ठिकाणी मान देऊन ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत मंगलमय झालेलं आपलं श्री क्षेत्र हे परिसर आणि इथे ज्ञानोबारायांच्या कुशीत सेवा करण्याचंही सद्भाग्य लाभत आहे. महाराष्ट्रातले सगळे गुणीजन नामवंत गुणीजन या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. दोघं इंद्रवादी मृदंग या न्यायाप्रमाणे दोघं तरुण तरुण ऋषिकेशजी महाराज भजन सम्राट संगीत अलंकार समस्त भजनी मंडळ परिसरातून पंच सापडतात. भांडणं करायला सापडतील, मारामाऱ्या करायला सापडतील, परमिट रूम सापडतील, सरकार मान्यामध्ये सापडतील, कल्याण फाट्यावर सापडतील. पण दोघं भाऊ कीर्तनात सोबदार म्हणून थांबणं ही तुमची वाडवडिलांची तुमची पुण्याई आहे. आणि चोपदारांचा अधिकार किती मोठा आहे. विनेकर आणि चोपदार यांचा अधिकार खूप मोठा असतो. फडकरी परंपरेमध्ये चोपदारांचा अहो ज्ञानोबारायांचे 10 लाख लेकरं असू द्यात, चोपदाराने चोप वरती केला की सगळे शांत होतात. हा अधिकार चोपदाराचा आहे. श्रावण षष्ठी महाप्रतिमे मला वाटतं मागच्या कीर्तनातही आपण होतात दादा. या परिवारावरती प्रेम करणारे इष्टमित्र गणगोत्र सगळे सोयरे राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर या परिवाराच्या सुखदुःखामध्ये सदैव उपस्थित असणारे अत्यष्ट नातेवाईक आपली सगळ्यांची उपस्थिती आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये आलेली अनुभूती अभंगातून व्यक्त करतायत. या जीवनातलं अंतिम सत्य जर कोणतं असेल तर ते मृत्यू. मरे कद्याचा तुझा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले कित्येक जन्मले आणि मेले. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र तीनों लोगों पर छत्र बिराजे पड़ी काल के फांसी. पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. आएगा सो जाएगा कह गए साधू संत. जो जन्माला तो मरणार आहे, ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार आहे. जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँडबाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबलबाजा वाजणार आहे. अनेक ध्यानात ठेवा, या जीवनातलं अंतिम सत्य आहे. म्हणून ज्ञानोबाराय सांगता आनंदो रे आजी आनंदो. माणूस किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा कसा जगला ते फार महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये सुखी व्हावं असं वाटत असेल तर एक सूत्र आहे. 8 महिने इतके कष्ट करा की 4 महिने बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे काम करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे काम करा की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे काम करा की रात्री सुखाने झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे काम करा दिवसा दुसऱ्याला तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. म्हणून जाणते नितवती जावे जबाब कीर्ती अंगण पवे आणि सांग पाकी विनिगावे थोनिया. ज्ञानोबाराय सांगतात इतकं चांगलं जगा तयाचा हर एक जीवनातलं अंतिम सत्य मृत्यू माय बाप. हे मृत्यू लोक आहे. येथे नाही उरो आले अवतार
गेलं ते पामर जीव किती है औरों की रोज सवेरे शाम मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम भवन बनाता इसे जैसे हर दिन यही मुकाम कि माया तेरी बहुत कठिन है राम कि माया तेरी बहुत कठिन है राम मृत्यू देखता है और रोज आपण मरण पाहतो मृत्यू पाहतो पण भवन बनाता सुंदरता हो जाती माया तेरी बहुत कठिन है माया तेरी बहुत कठिन है गोड शब्द आहे बघा मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम स्मशान वैराग्य माणसाचं भवन बनाता इसे जैसे हर दिन यही मुकाम कि माया तेरी बहुत कठिन है ही माया आहे भगवंताची मरायचं तर प्रत्येकाला आहे आता मेला पण जा मेला बाप मजरे आता मेला पण जा मेला बाप मजरे पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो पण तो भीतैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचून दुजा ठव नाही कोणी ज्ञानी असोवाद ज्ञानी गती आहे एक जाण मृत्यूला ओरसो अथवा सान सोडी सोडी माया सारी आहे जग नश्वर कोणी बेस कमी करा मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा शान सोडी संतांनी भगवंत ग्रंथाने देव कसा आहे तो सांगितला आणि संतांनी देव भेटवून दिला जीव देवाने दान केला पण ते जीवदान देवाने दान करत असताना या जीवाला राहण्याकरता देहदान आपल्या आई वडिलांनी केलेलं आहे देहदान आई वडिलांनी दिलं म्हणून आई वडिलांचे उपकार आपल्यावरती आहेत जिवंतपणे त्यांची सेवा आणि गेल्यानंतर शास्त्रानुसार त्यांच्या स्मरणार्थ असणारं अन्नदान नामदान ज्ञानदान या तिघी गोष्टींची भोगे परिवाराने केलेली या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तरतूद विठ्ठल मरायचं प्रत्येकाला आहे म्हणून मृत्यूची भीती बाळगा मृत्यूची भीती बाळगण्याकरता कर्माची भीती बाळगा एक वेळ देव माफ करतो पण कर्म माफ करत नाही लक म्हणा भाग्य म्हणा नशीब म्हणा किस्मत म्हणा की तकदीर म्हणा लक म्हणजे भाग्य भाग्य म्हणजे नशीब नशीब म्हणजे किस्मत किस्मत म्हणजे तकदीर चारही शब्द एकाच अर्थाचे दोन अक्षराचं लक आहे अडीच अक्षराचं भाग्य तीन अक्षराचं नशीब आहे साडेतीन अक्षराची किस्मत आहे चार अक्षराचं तकदीर मायबापो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या कर्मावरती अवलंबून आहे
देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, कर्माची भीती बाळगा, कारण देव माफ करतो, कर्म कधीच माफ करत नाही. केले कर्म झाले तेरी भोगाले. केले कर्म झाले तेरी भोगाले. केले कर्म झाले तेरी भोगाले. ओ केले भोगाले. केले भोगाले तेरी भोगाले. केले कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारी भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय. कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराई. कर्म का लेख मिटे नारे भाई. गोड शब्द बघा. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, जगाच्या मालकाची धर्मपत्नी. नवऱ्याच्या जीवनामध्ये वनवासाला भगवती जानकी काट्याकोपाट्या खाचकर्गे दगड गोट्यांवरतून चालत राहिली. माझ्या मातांना विचारतो, जेवढा त्रास सीतामाईला झाला त्याच्यातलं 1% तरी तुम्हाला आहे का? लाडक्या बहिणी हो, आले 1500 लोक. 1500 रुपयात मुख्यमंत्र्याची दाजी बनले. पण तुम्ही जी क्रांती केली ना लाडक्या बहिणींनी, इतिहास सत्याची नोंद राहील. इतिहास नक्की तुमची नोंद घेईल की काय क्रांती केली होती लाडक्या बहिणींनी. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. जेवढा सीतामाईला त्रास झाला त्याच्यातला 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारल्या, तुम्ही 498 लावून देत्या. आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजत चाललेली समाजामध्ये. मायबाप भगवती जानकी असेल इमान संचित प्रारब्ध. तुम्ही जे करताय ते क्रियामान, जे जमा झालंय ते संचित, आणि आता जे भोगताय ते प्रारब्ध. प्रारब्धाचे 3 प्रकार: मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. प्रारब्ध टळत नाही. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझं विना रामा मज कंठ विना. पण महाराज सांगतात, हरिकृपे त्याचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा. भगवंताची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होतो. प्रारब्धाचा नाश करण्याकरता भगवंताचं चिंतन आहे. पण ते चिंतन मरणाआधी सावध व्हावे तेव्हा करायचंय. मरायचं प्रत्येकाला आहे, मरायच्या आधी सावध व्हायचंय. मरणाचे 4 प्रकार शास्त्रकार: अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण. पहिलं आहे दैविक मरण. जे लोक अपघाती मृत्यूने मरतात त्यांना दैविक मरणानं गेले असं म्हणतात. त्याला दैविक मरण म्हणतात. अपघाती मृत्यू, पाण्यात बुडून, साप चावून, गाडी खाली, टेम्पो खाली, ट्रक खाली, या अपघाती मृत्यूने जी व्यक्ती जाते त्याला दैविक मरण म्हणतात. दुसरं आहे भौतिक मरण. अंतकाळ जन्म हा कर्म आपल्या वासनेवरती ठरलेला आहे. भागवतामध्ये एक कथा आहे, ते उत्तानपाद नावाचा राजा, त्याच्या पोटी जन्माला ध्रुव, ध्रुवाच्या पोटी वत्सर, वत्सरच्या पोटी अंग, अंगाच्या पोटी वेन. या वंशामध्ये पुढे प्रियव्रत, प्रियव्रतचा अग्निद्र, अग्निद्रचा नाभी, नाभीचा ऋषभदेव, ऋषभदेवाला सगळ्यात मोठा मुलगा, त्याचं नाव भरत. या देशात 3 भरत झाले. रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत. या देशात 3 भरत झाले म्हणून या देशाचं नाव तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश. एक कवि वर्णन करतात, हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसकी भुजा है, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कनकन में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष. आपण त्या राष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. या राष्ट्राने प्रारब्धवाद मानला, याने कर्मवाद मानला. या राष्ट्राने साधू संतांची लोकांना सुद्धा आकर्षण आहे की काय भारतीय संस्कृती आहे.
अंतकरणापासून श्रद्धा ठेवून केल्या जातं ते श्राद्ध आहेत मायबाप. तसे जीवनामध्ये माणूस मेल्यानंतर बऱ्याच प्रकारचे श्राद्ध आहे. जिथे जीव गेला तिथे पहिला पिंडदान करायचा असतो. घराच्या बाहेर काढताना दरवाजात एक पिंड दुसरा दान करायचा असतो. जिथे प्रेताची सेवा झाली, तिरडीची उचलल्या गेली, तिथे तिसरं पिंडदान करायचं असतो. हे झाले 3 पिंडदान. रस्त्यानं चालताना एका ठिकाणी कच्चं धान्य खाली टाकलं जातं, त्याला म्हणतात अमान्य श्राद्ध. तिथून गेल्यानंतर 12 ते 96 प्रकारचे श्राद्ध केल्या जातात. आणि मग शेवटचं इथं पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध. या जीवाचा या कुटुंबाशी खऱ्या अर्थानं जीवात्म्याचा जो संबंध आहे, आजचा शेवटचा दिवस, आज शेवटचं त्यांचं स्मरण. इथून पुढे या जीवात्म्याचा या घराशी असणारा जो काही जीवात्म्याचा संबंध देह तादात्म्य होतं ते आजपासून संपलं. विठ्ठल विठ्ठल. देह तादात्म्य म्हटलं मी, नातं सुटलं नाही. या कुटुंबाचे जे देह तादात्म्य होतं ते आजपासून संपुष्टात आलं. ते प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्या ठिकाणी थांबत असतो. बाप, दैविक मरण, भौतिक मरण. भरत नावाचा राजा झाला. भौतिक मरण म्हणजे मरणाच्या वेळी जशी वासना तसा जन्म. राजा भरत राजपाटाचा, राजचिन्हांचा, राजभोगांचा, वैभवांचा त्याग केला. देवासाठी घेऊनी जोग अबघा भोग तेज आला. राजा भरत गंडकी नदी, पुल्हाश्रम, हरिहरक्षेत्र, काठमांडू या ठिकाणी जाऊन बसलेत. घनघोर तपश्चर्या केली. व त्यांनी एक गरोदर हरिण पाहिली. तिचा गर्भ पाण्यात पडला. भरत धावत गेली, त्यांनी त्या पाडसाला उचललं. त्यांना वाटलं बरं झालं मी होतो म्हणून हे वाचलं. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी आहे म्हणून घर चालतंय. एक मला म्हणे महाराज मी गेल्यावर मागच्यांचं कसं होईल. त्याला म्हटलं तू निघ, मागचे तेल लावून चपात्या खाते. किस धुन में बैठा है बाबरे, किस मद में मस्ताना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. किस धुन में बैठा है बाबरे, किस मद में मस्ताना. कोणत्या भ्रांतीत? आपल्यामुळे त्या ठिकाणी घर चालतं. ह्या भ्रांतीतून बाहेर निघा. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले. अहो रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. आपल्यामुळे जग थांबणार आहेत का? अजिबात नाही मायबाप. भरताला वाटलं मी होतो म्हणून वाचलं. इतका लढा लागला, परिणाम असा झाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. कॉम्बिनेशन महाराज फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. बरं असं वाटतं की दोघं एकच गातायत. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जन्म घेणे लागे. नाथ महाराज सांगतात मरताना जशी वासना तसा जन्म. गीताकार सांगतात 8व्या अध्यायात अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. भगवान सांगता अर्जुना, जो मरताना अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा. मरताना देवाचं नाव तोंडात आलं की मुक्ती मिळते. मग काही लोक म्हणजे महाराज फार सोबत सांगितलं, मरताना देवाचं नाव घेतलं मुक्ती मिळते. मग कथा कीर्तन, भागवत रामायण, पंढरपूरची वारी, माळकरी व्हायची काय गरज आहे? आम्ही आयुष्यभर संसार करून मरायच्या टायमाला देवाचं नाव घेऊ. लक्षात घ्या, ज्यांनी आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, मरताना तोंडात देवाचं नाव येतच नाही. बहुत सुकृताची तिळे तिळे पुण्य, जन्मजन्मी आम्ही पूर्वी जन्मी होता ठेवा. हे सगळे प्रमाण जेव्हा एकत्रित येतात तेव्हा मरताना देवाचं नाव तोंडात येतं. आणि त्याची मरणाची तयारी करावी लागते. तुम्ही म्हणा याचं डोकं फिरलं, मरणाची तयारी कशी करायची? हो, मरणाची तयारी करावी लागते. मला सांगा, तुम्हाला जर 2 दिवस कुठे मुक्कामाला जायचं असलं बाहेर गावी, तर तुम्ही तयारी किती दिवसापासून करतात? तुमची पटकन होती, यांना वेळ लागतो. 2 दिवस जर मुक्कामाला जायचं असेल तुमची तयारी 8-15 दिवसापासून असते.
अहो त्यांचं जाऊ द्या, तुम्हालाही शेतीचं मॅनेजमेंट लावावं लागतं की नाही? शेतीचं, पीक पाण्याचं, गुराढोरांचं, माणसांचं सगळं नियोजन करू आलं तर समजावं अनंत जन्माची पुण्य आहे. फार क्वचित लोक आहे पुराणामध्ये, जगामध्ये, की त्यांना शेवटी परमात्म्याचं रूपही दिसलं आणि भगवंताचं नामही घडलं. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत. उत्तरायणाला सुरुवात झालेली आहे. संक्रांत तसं उत्तरायण आपलं 21-22 डिसेंबरला सुरू होतं, पण संक्रांती धनुराशीतून सूर्य मकर राशीत गेला की खऱ्या अर्थानं उत्तरायणाला त्या ठिकाणी सुरुवात होत असते. आणि जे पुण्यात्मे ते उत्तरायणात देह ठेवतात. जे योगी आहे, जे सिद्ध आहेत, जे संत आहेत, ते उत्तमानं देवाला पाहिलं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे कोई रोग न सतावे, यम दर्शन ना दिखावे, जब प्राण तन से निकले. भीष्माचार्य भगवंताला सांगता की देवा एवढीच एक इच्छा होती, जीव जाताना तू माझ्या समोर असावा. मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. भगवान समोर आले. भीष्माचार्याने देह ठेवला माय बाप. तशी एक घटना रामायणामध्ये घडली. रावणाला सीतेला घेऊन निघून गेला. रावणाला सीता सापडलीच नसती. फक्त सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली. लक्ष्मण रेषा ज्या ज्या वेळेस मुलींनी, स्त्रियांनी, महिलांनी घराची, बापाची, नवऱ्याची, भावाची, ज्या ज्या वेळेस घराची मर्यादा म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडली, त्या वेळेस त्यांना रावणच भेटला, राम सापडलाच नाही. लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा. रावणाने सीतेला पळवलं, पण त्या सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम होते. सध्या राम कुठेच दिसत नाही. रावण मात्र गल्ली बोळात हिंडताना दिसत आहेत. कल जुग बैठा मार कुंडली जाऊं तो मैं कहां जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहां से लाऊं. खरं सांगू का मैं, रावणाला सीता भेटलीच नसती, पण सीतेनं देवाकडे हट्ट धरला, सोन्याचा हरिण आणून द्या. नवरा संकटात असताना स्त्रीने आपल्या नवऱ्याला संकटात टाकू नये. नवऱ्याकडे मागावं, तुमचा अधिकार येतो, पण मागायला काही नियम आहेत, काळ वेळ आहेत. मागावं, पण त्याला काही नवऱ्याकडे साडी मागावी का मागू नये? मागितली पाहिजे, तुमचा अधिकार येतो. तो का म्हणे नग्न भास त्याची लाज स्वामीशी, म्हणून तुम्ही साडी मागितली पाहिजे. पण घरात कपाट भरून साड्या असताना साडी करता भांडण करणं चुकीचं आहे. नवरात्रामध्ये एक नवीन फॅड आला आता, 9 रंगाचे 9 कलर. 15-20 वर्ष अगोदर नव्हतं 9 पातळ असं परिधान करायला. पण माझ्या बहिणींना सांगू इच्छितो, नवऱ्याला ठणकावून सांगा, नवरात्रात 9 रंगाचे 9 कलर 9 ब्रँडेड साड्या घेऊन या. पण हे सांगताना त्याला सांगा, जसे मला 9 पातळ चांगले आणताय तसं तो इथं मरेपर्यंत घड बसवले तरी आउटपुट काहीच नाही. तो का म्हणे कैसे आंधळे हे जनन गेले विसरून. सध्या आम्हाला कळतच नाही आम्ही नेमकं काय करतोय, आमच्या ध्यानातच येत नाहीत. माय बाप कशावर झोपले? कॉटवर? कशावर? शेषनागावर. आणि पायाजवळ कोण आहे? कोण आहे? काय करते ती? पाय दाबते. हा फोटो आपल्याला काय सांगतो? फोटो नसतं पायासाठी इतका, काहीतरी घेता यायला पाहिजे त्याच्यातून. माता लक्ष्मी जगतपितेचे पाय दाबते. नियम असा आहे, ज्या घरामध्ये रोज आपल्या मालकाच्या चरणांची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. मी असं रात्री असंच बोललो त्या धुळ्याला. एक बाई उभी राहिली, म्हणले महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. तिला म्हटलं बरोबर आहे, माहितीच आहे, तुझंही काय चुकलं. आपण डोकं टेकवायचं ना, आपल्या डोक्याला घाण लागायची पायाची. पाय बी तर चांगल्या ठिकाणी गेले पाहिजे ना. चला भगवान सीतेसाठी भटकताय. सुनरी मैना सुनरी तोता मैं भी पंखो वाला होता.
तेरे जैसी आंखें शाम पतित पावन सीताराम. भगवान सीतेला शोधतायत, आक्रोश आकांत करतायत आणि कानावरती लक्ष्मणाचे शब्द आले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मण सांगितलं, भैया कोई तो आपको पुकार रहा है. दाट जंगलात कोण बोलू? म्हणले कोणीतरी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये भोटीच्या जंगलांमध्ये भंडारदरा नावाच्या धरणाच्या जवळ सर्वतीर्थ टाकेत नावाचं एक तीर्थ आहे. पंख छाटून एक पक्षी पडलेला रक्तबंबाळ अवस्थेत भगवान गेले. जटायूला बघितलं, जटायूचं मणकं उचललं, मांडीवरती ठेवलं. जटायूच्या पंखातून रक्त गळतंय. जटायू रडायला लागला. भगवंताने सांगितलं, जटायू म्हणले, देवा एक दैत्याला तो सीतामाईला पळून नेत होता, मी त्याच्यासोबत लढाई केली, संघर्ष केला, पण शेवटी पक्षी माझं बळ माझी ताकद तोटकी पडली आणि त्याने मला फसवलं. त्याने मला सांगितलं होतं की सांग तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे. तेव्हा मी त्याला खरं सांगितलं रे. देवाने सांगितलं, अरे 8 ठिकाणी खोटं बोललं तर पाप लागत नाही. 8 ठिकाणी खोटं बोलण्याची मुभा आहे. 8 ठिकाणी खोटं बोललं तर पाप लागत नाही. एकच सांगतो, स्वतःचा जीव वाचत असेल खोटं बोललं तर दोष लागत नाही. आणि जर कुणाचं लग्न जुळत असेल तर खोटं बोललं तर पाप लागत नाही. आमच्याकडे एक म्हातारा 89 वर्ष जगलं, काहीच करत नाही, फक्त लग्न मोडत ते. वटेवर बसलेलं असं कोणी पाहुणे आले की राम राम. का कोणीकडे? म्हणले तुमच्याचकडे. कशासाठी? म्हणले तुमच्या वाड्यात तुमच्या पुतण्याची पोरगी पाहिली. म्हणले मग कशी काय पोरगी बाबा? बाबा सांगितलं, पोरगी रूपवाने कुलवाने धनवाने शिलवाने पोरगी लई चांगली, पण तिला रविवारी फिट येतं. मोडलं. तरी तो नाश्याला कांदा 89 वर्ष जगला. काय झालं होतं? जटायू उत्तर देतोय, देवा खोटं बोलून जगण्यापेक्षा खरं बोलून मेलेलं काय वाईट. गिधाडाला कळालं, गिधाडाला कळालं की खोटं बोलून जगू नये. जीवदान देतो, पुन्हा पहिल्यासारखा करतो, तुला पुन्हा ठणठणीत करतो. जटायूने सांगितलं, नको देवा मरू दे आता. भगवंताने सांगितलं, अरे माणूस रोगी असला, निर्धन असला, म्हातारा असला, जर्जर झालेला असला तरी त्याला मरावं असं वाटत नाही. आणि मी तुला जीवदान देतो, तुला जगावं असं वाटत नाही का? त्याने सांगितलं, देवा खरं सांगू का, मी गिधाडाच्या पोटी जन्माला आलो, एका पक्षाच्या पोटी जन्माला आलो, तो तुझ्या मांडीवरती जीव सोडतोय. तुझी ही मांडी, तुझा बाप राजा दशरथ राम राम करत गेला, पण तुझ्या बापाला ही मांडी मिळाली नाही. मी गिधाडाच्या पोटी जन्माला आलो, पण तुझ्या मांडीवरती जीव सोडतोय. खरं सांगू का, याच्यासाठी केला होता. यासाठी केला होता. अट्टहास म्हणजे प्रयत्न, अट्टहास म्हणजे निश्चय.
एवढ्यासाठीच माझा आयुष्यभर प्रयत्न राहिला, शेवटचा दिवस गोड व्हावा. साधू मरणाची वाट पाहतो, सैनिक लढाईची वाट पाहतो, आणि हुशार विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतो. सैनिक लढाईची वाट पाहतो, शूर निघता रणी न फिरे माघारी. सैनिक लढाईला निघला की मागे वळून पाहत नाही. मृत्यूची तमा नाही. एकुलत्या एका पोराचं लग्न ठरलेलं, अंगाला हळद लागलेली, मुंडावळ्या बांधल्या गेलेल्या आहेत, आणि आमंत्रण द्यायला आपल्या मित्राला राजगडावरती गेले. सांगितलं, राज माझ्या एकुलत्या एक पोराचं लग्नाला यावं लागल. त्यावेळेस राजाने सांगितलं, बा ताना मी लग्नाला नाही येऊ शकत. म्हणले, का? मी मोठ्या लग्नाला नाही. कोणतं लग्न? किल्ले कोंढाणा. तानाजीचे उद्गार आहेत, आधी लगीन आणि मग तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, सैनिक जेव्हा लढाईला निघतो मागची तमा बाळगत नाही. सैनिक लढाईची वाट पाहतो, हुशार विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतो, आणि संत ही मृत्यूची वाट पाहतात. संतांना माहितीये आयुष्यभर काय परमार्थ केला, माळा किती जाळ घातल्या, पट्टे किती मोठे लावले, याच्यावरती परमार्थ अवलंबून नाही. तुमचा शेवट कसा झाला याच्यावरती परमार्थ अवलंबून आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट झालाच, गोड झाला, नुसता गोड नाही तर बहु गोड झाला. माय बाप, यासाठी आजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. एवढ्यासाठी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचा अट्टहास आहे. तुकोबराय गेले ते वय वर्ष 42. 42 वय जाण्याचं नाही आहे. काही लोक कमी जगले पण कर्तृत्व फार मोठं केलं. या जगात सगळ्यात कमी आयुष्य लाभलं माझ्या आईला, मुक्ताबाईला. 17 वर्ष 7 महिने 23 दिवस. वयाच्या 17व्या वर्षी मुक्ताबाई ज्ञानदेव, चांगदेव, नामदेव तिघांना झापून काढते. एक योगी आहे, एक भक्त आहे, एक ज्ञानी आहे. या तिघांना जर कोणी बोललं असेल, मुक्ताबाई ज्ञानोबरायांना बोलताय, एक तुम्ही साधू झाले, येर कोण वाया गेले. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना सांगताय, तुम्ही एकटे साधू झाले का? अहो दादा, जीवदातांनी चावली, कोणी 32 तोडली. त्याने खावे लोखंडाचे, त्याने ब्रह्मपदिनाचे, मन मारून उन्मन करा, ताटे उघडा. साधू येत ना तुम्ही, मग जग त्रास देईल. योगी पावन मनाचा आहे. साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती, विश्वपट ब्रह्मदोरा. असं चालणार नाही ज्ञानोबराया. ताटे उघडा, बाहेर निघा. ज्ञानोबराय. नामदेवराय ना, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. नामदेवरायांना बोलल्या मुक्ताबाई. आणि चांगदेव महाराजांना हा शब्दशास्त्र झाले. क्लेश संती करावा उपदेश, संती मानावा उपदेश. पुढे विठ्ठल विठ्ठल पुढे विश्वपट ब्रह्मदोरान ताटे उघडा ज्ञानेश्वरा. माय मुक्ताबाई ज्ञानोबरायांना सांगतायत. चांगदेव महाराजांना मुक्ताबाई सांगतायत, भवन महाराजांना मुक्ताबाई सांगतायत, काय भाग्यवान आहे तुम्ही. मुक्ताबाईचे आणि चांगदेवाचे चरण स्पर्श तुमच्या परिसराला लागलेत. भवनदीच पाणी रे गड्या लय ओढीत, अन भल्या भल्या पोहणारांना उलथून पडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांगया, तिन्ही देवांना झापून काढण्याचं सामर्थ्य मुक्ताबाई. 17व्या वर्षी जगद्गुरु तुकोबराय 42व्या वर्षी भगवंताला सांगता, देवा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. माझी एकच इच्छा आहे, माझा दिवस शेवटचा दिवस गोड व्हावा. बरं तुकोबराया, मी तुम्हाला घ्यायला आलो. भगवान स्वतः घ्यायला आले होते, मी तुम्हाला घ्यायला आलो. बरं मग आता सांगा, तुमचा शेवटचा दिवस गोड झाला का? तुकोबराय सांगतात, हो झाला.
वर्तमान आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. परमार्थात निश्चिंती झाली पाहिजे. तुझी संगती परमार्थात निश्चिंती केव्हा? जेव्हा तुमच्या जीवनातली भीती जाईल. प्रत्येकाला भीती आहे. उंच झाडाला वाऱ्याची भीती आहे, सुंदर स्त्रीला पाप्याची भीती आहे, मनाला अपमानाची भीती आहे, देहाला काळाची भीती आहे. प्रत्येकाला काही ना काही भीती आहे. मायबाप, निश्चिंती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही घालून या भार निर्विले संती विठोबा. जेव्हा त्याच्यावरती तुका म्हणे भार घातल्यावरी मग जीवनातली भीती जाईल. मग भीती गेली की काय होईल? आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही. कुंडलिया धाम, गडलिया सेवा, समर्थाची. गडलिया सेवा, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. घडलिया सेवा समर्थाची. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची. विसावा, विसावा कुठे आहे? एक पंढरपूरच्या रस्त्याने लागतो. तू का म्हणे धावा आहे पंढरी विसावा. मला वाटतं ते वेळापूर पासून पुढे विसावा धावा. तू का म्हणे धावा. विसावा कुठे असतो? मग आपल्याला एकच विसावा, शेवटचा. घरातून प्रेत उचललं की स्मशानाच्या आधी कुठेतरी बाजूला ठेवतात खाली. त्याला काय म्हणतात? विसावा नाही येतो. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून त्याला म्हणतात. मग तिथे खांदेकरी बदली होतात, मागचे पुढील पुढचे. त्याला म्हणतात खांदे पालट. हा शब्द पुढे राजकारणात आला. हा शब्द पुढे राजकारणात आला. राजकारणात जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होतो तेव्हा काय येते बातमी? मंत्रिमंडळात खांदे पालट केल्या जाणार. म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे भार. महिनाभर तर विस्तारच झाला नाही.
प्रेत उचललं की तो विसावा नाही माय बापू. आता निश्चिंतीने पाऊल विसावा. कोणता? खुंटलिया धावा तृष्णा म्हणजे तहान. तुमची संपत्तीची, ज्ञानाची, मानाची, वैभवाची जी काही तुम्हाला तहान लागली असेल, ज्या दिवशी ती संपली त्या दिवशी खरा विसावा आहे. आणि एकदा तुमच्या जीवनातली तहान संपली की जगाला तुमचं कौतुक मंगळाचे तिने गुणे. भगवंताचं नाम मंगल आहे. मंगलानांचे मंगलम. परमात्म्याचं नाम मंगल आहे. नामाचं जर तुम्ही चिंतन केलं तर महाराज म्हणतात कौतुक वाटे बार कुमारी जय जय विठू
मुक्ती परणली नवरी आता दिवसचारी खेडी मेडी तुकोबराय सांगता तुझ्या मुक्ती सोबत आम्ही लग्न केलेलं आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा आणि चौथा दिवस आहे याच्यासाठी केला होता टहास. शेवटचा दिवस गुळ व्हावा तुका म्हणे मुक्ती परणली नवरी आता दिवसचारी खेडी मेडी आता निशंदीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल. या कुटुंबियांनी या भावंडांनी आपलं डोक्यावरती असणार जे काही पितृछत्र आहे आधारवड आहे तो गमावलेला आहे. जगामध्ये सामान्यतः असं म्हटलं जातं की आईचं प्रेम निस्वार्थ आहे. साने गुरुजी म्हणता आई माझा गुरु आई कल्पतरू कारुण्य सिंधू आई वात्सल्य सिंधू आई तुझं बोलव मी आता सांग कोणत्या उपाय. साने गुरुजी सांगतात स्वामी तिन्ही जगाचा आई गेली की माणूस भिकारी होतो आणि बाप गेला की करोडपती होतो. भारताला माता म्हणतात पांडुरंगाला विठाई म्हणतात ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. मातीतून मनातून बाप कधीच मायनत झाला. लोकांनी बाप रंगवला चिडखोर संतापी रागीट बाहेरचं फ्रस्ट्रेशन घरामध्ये येऊन काढणारा चिडचिड करणारा भरल्या ताटाने उठून जाणारा आदडापट करणारा लोकांनी बाप असाच रंगवला. खर तर लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतं मनातल्या काही गोष्टी आईला सांगतं अडी अडचणी आईला सांगतं काही मागायचं असलं तर आईला सांगतं. लेकर बापाशी साधारणतः मोकळं बोलत नाहीत. मनातल्या गोष्टी बापाला सांगत नाहीत. काय कारण आहे? लेकरांना जर शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितलं तरी लेकर माझी आईच लिहितात माझा बाप लिहित नाही. शपथ घ्यायची सांगितलं लेकरू आईची शपथ घेतो बाप शपथ घ्यायची लायकीचं नाही का? काय कारण आहे की लेकरू आईवरती प्रेम करतं मनातल्या गोष्टी आईला सांगतं बापापासून दूर जातं. त्याचं एकमेव कारण आहे लहानपणापासून आई त्याला फक्त एकच गोष्ट सांगते तिकडे जाऊ नको बाबा मारतील ते खाऊ नको बाबा मारतील ते पाहू नको बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आदळतं त्याला असं वाटतं की हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आलेला आहे. त्याच्यामुळे लेकरू हळूहळू हळूहळू बापापासून दूर निघून जातं. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता रामायणात दिसते. रामा तू सुकुमार आहे नाजूक आहे वनवासामध्ये तू राजपुत्र आहे वनवासात तुझं कसं होईल म्हणून जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता दिसते. पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ होता तो ध्यानातच राहिला नाही. जनी गंजासी कडेल माझ्या बाळाला मारेल लपवा लपवा जग जेठी लपवा देवकी माता रडते की माझे 6 मुलं गेले 7वा गर्भपतन पावला. महाराज एवढा आठवं सावळं कुरड्या केसांचं लेकरू एवढं तरी वाचू द्यावं. माझ्या लेकराला वाचवा माझ्या सावड्याला वाचवा अशी रडणारी माता देवकी भागवतात दिसते. पण त्या लेकराला वाचवण्याकरता स्वतःचा जीव यमुनेच्या महापुरात टाकणारा स्वतःचा जीव धोक्यात घालणारा बाप वसुदेव आमच्या ध्यानातच राहिला नाही. तुमचं लेकरू शाळेत गेलं शाळेतून घरी आलं तुम्ही त्याचा दप्तर उघडलं दप्तरातला टिफिन बाहेर काढला डबा उघडला डबा उघडल्याबरोबर त्याच्या अर्धी चतकोर चपाती जर परत आली तर माईच्या मनात नको नको ते शंका येतात. याला भाजी आवडली नसेल का याला पोटात काही गडबड असेल का याची तब्येत बरी नसेल का याने का खाल्लं नसेल. माय म्हणते भाऊ तुला भाजी आवडली नाही दुसरं काही करून देऊ तुला काही दुसरं फास्ट फूड मागू दुसरं काही बनवून देऊ. म्हणजे लेकराच्या एका वेळच्या डब्याची चिंता करते ती आई असते पण लेकराच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो तो बाप असतो. एका वेळच्या डब्याची चिंता करणारी माय लक्षात राहिली पण आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करणारा बाप आमच्या ध्यानातच राहिला नाही. माझ्या बहिणींना सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही या जगात जन्माला आलात जेव्हा तुम्ही या जगात पहिला श्वास घेतला तुम्ही जन्माला आल्याबरोबर घरातले सगळ्यांचे चेहरे पडले होते. मुलगी झाली म्हणून आजीचा चेहरा वाकडा झाला. जिने 9 महिने 9 दिवस पोटात दगडासारखं ओझं वागवलं ती शुद्धीवर आली. डॉक्टरांना विचारलं डॉक्टर साहेब काय झालं हो? डॉक्टरांनी सांगितलं ताई तुम्ही सुंदर अशा मुलीला जन्माला घातलं. मुलगी म्हणल्याबरोबर जन्म देणाऱ्या माईचा चेहरा खर्रकन उतरतो.
तुम्ही जन्माला आले सगळे नाराज होते, फक्त एकच माणूस खुश होता, तोय तुमचा बाप. पैदा हुई घर में मेरे मातम सजाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. तुमचे सगळे लाड पुरवतो तुमचा बाप. तुमचे आयुष्यभर काळजी घेतो तो बाप. लेकीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे संगोपित करतो तो बाप. लेकीच्या सुखासाठी अहोरात्र धडपडतो तो बाप. कोरोनाचा काळ आला, 2 वर्ष बाप घरात बसून होता. एखाद्या पक्षाने पंखाखाली आपल्या पिलांना घ्यावं, त्यांना सांभाळावं, तसं प्रत्येक बापानं आपल्या कुटुंबाला, आपल्या लेकरांना सांभाळलं. आवक जाऊ ठप्प होती, आवक कुठूनच उरली नव्हती. घरात जी चटणी भाकरी होती त्याच्यावरती गुजारा सुरू होता. बाप जेवायला बसला, पोरगी वाढायला आली, पोरीने चपाती वाढली, पाठमोरी झाली. पोरीच्या खांद्यावरचा फाटका दुपट्टा बापानं पाहिला. जेवणाऱ्या बापाच्या डोळ्यातला अश्रूंचा थेंब ताटात येऊन पडला. मी जिवंत असताना जर माझ्या लेकीच्या अंगावरती फाटके कपडे असतील तर मला बाप म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. तसाच उठून गावात गेला, मित्रांना विनंती केली, हातापाया पडला की अरे मी फाटके कपडे, मी माझ्या कपड्यांचे लत्तर झाले तरी घालू शकतो, पण माझ्या लेकीच्या अंगावरचे फाटके कपडे पाहू शकत नाही. तुझे उपकार होतील, पोरीच्या कपड्यांपुरते पैसे मला पाहिजे, उधार उसनवारी करून दे. लॉकडाऊन उठलं की पहिल्यांदा तुझे पैसे परत करेल, पण एवढे उपकार कर. इथे बसलेला प्रत्येक बाप राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असेल. बाप गरीब असेल, श्रीमंत असेल, नोकरीदार असेल, व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, मोलमजुरी करणारा असेल, पण इथे बसलेला बाप स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, पण आपल्या लेकरांचा वाढदिवस कधीच विसरत नाही. जन्मदाता आहे तो, नाव त्याच्यामुळे मिळालं. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. तुमच्यासाठी लढणारी तलवार म्हणजे बाप. तुमच्यावर संकट आले की जे तोलून धरणारी ढाल म्हणजे बाप. मशाल म्हणजे बाप. मशाल स्वतः जळते, दुसऱ्याला उजेड देते. तुमचा माझा बाप आयुष्यभर मशालीसारखा जळत राहिला. तुमच्या सुखासाठी त्याने पहिल्यांदा आपलं तारुण्य जाळलं, आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा जाळून टाकल्या. अरे लेकरांसाठी बऱ्याच बापांनी तीर्थयात्रा नाही केली हो. आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी बऱ्याच बापांनी अंगात नवे कपडे नाही घातलेत. तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली, फाटलेलं धोतर घालून दिवाळीच्या सारख्या सणाला बाप फाटक्या कपड्यात राहिला, पण लेकरांना नवे कपडे दिलेत. कांधे पर बैठ कर जिनके देखा जा, ज्ञान जिनसे मिला क्या भला क्या बुरा, कितने उपकार है क्या कहें ये बताना आसान है. बापाचे उपकार नाही सांगताय. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, डोळ्यामध्ये आसू झरी गणावा. आईचं प्रेम कळतं, बापाचं कळत नाही. माईचं प्रेम दिसतं, बापाचं दिसत नाही. आईचं दुःख दिसून येतं, बापाचं दुःख कधीच दिसत नाही. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, घडी भर थांब गड्या ऐक त्याची थाप रे, लई अवघड आहे गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही. आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपल्या बापाची किंमत कळत नाही. पण जेव्हा आपल्याला बाप कळतो तेव्हा आपला बाप फटून जाऊन बसलेला असतो. माझ्या भावांना सांगितलं, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला एकदा कळकळून मिठी मारून घ्या, कारण एकदा बाप गेला की हे दैवत पुन्हा कधीच दिसत नाही. एकदा बाप गेला की जीवनातलं तुमचं कृपाछत्र गेलं. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकरी कमी होते तो बाप आहे. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप उडून जाते तो बाप आहे.
तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवतात, फक्त एकच माणूस उपवाशी राहतो, तो आहे तुमचा बाप, जो आयुष्यात कधीच कुणाच्या समोर झुकला नाही, तो तुमच्या लग्नात सगळ्यांच्या पाया पडला. विहीन बाई विनंती करीतो पदरात घ्यावू आम्हाला, लेक समजुनी तिला ओ आपुली माया पांगरगा, काळजाचा तुकडा दिला मी हुरहुर वाटे मनाला, लेक समजुनी तिला ओ आपुली माया पांगरगा. काय मजा आले बापाची पोरीला निरोप देताना, बापाच्या डोळ्यात अश्रू येणार नाही. तुमचा बाप कधीच रडला नाही, त्याची आई गेली तो रडला नाही, बाप गेला तो रडला नाही. का? मी रडलो माझे भावंड रडतील. आई वडील टाकून गेले निवृत्तीनाथांनी, चौघ भावंडांना पोटाशी धरलं. का? मी रडलो तर माझा ज्ञाना, माझा सोपाना, माझी मुक्ताई रडेल. धर्मशास्त्र असं सांगतं, बाप गेला की भाऊ बापाच्या जागी असतो, आणि आई गेली की बहीण आईच्या जागी असते. आम्ही जेव्हा एखाद्या मंदिरात जातो, आमचं लक्ष कळसाकडे जातं, शिखराकडे जातं, पण कोणाचंच लक्ष त्या पायरीच्या दगडाकडे जात नाही. याचा त्याला कधी रागही आला नाही. पायरीच्या दगडांना असं कधी म्हटलं नाही, सगळे येतात, कळसाचं कौतुक करतात, शिखराचं कौतुक करतात, माझ्यावरती बोटा चपला काढतात, माझ्यावरती पाय ठेवून जातात. म्हणून त्या पायरीच्या दगडाला असं कधी अहंकार नाही की चला अर्धा घंटा आपण बाहेर फिरून येऊ, कारण त्या दगडाला माहितीये माझ्या खांद्यावरती हे अख्ख्या मंदिराचा भार माझ्या खांद्यावरती आहे, आणि मी जर बाजूला गेलो तर हे शिखर, हे कळस टिकणार नाही. मायबाप, म्हणून की काय, आम्ही मंदिरात जाताना देवाच्या आधी पायरीच्या दगडाचा नमस्कार करतो की बाबा तुझ्यामुळे हे मंदिर सुरक्षित आहे रे, म्हणून देवा आधी नमस्कार तुला आहे. मग तसं तुमच्या माझ्या संसाररूपी मंदिराचा पाया तुमचा माझा बाप आहे, तुमचा माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचा पाया आहे, ज्याने तुमच्या माझ्यासाठी अख्ख्या संसाराचं दुःख आपल्या खांद्यांवरती पेरून घेतलेलं आहे. आणि आयुष्यभर बाप पायदळी तुडवला गेला, आयुष्यभर बाप उपेक्षित राहिला. आईनं म्हणावं लेकराला, तुझ्या बापाचा स्वभाव तसाच आहे, तो तापटच आहे, तो रागीटच आहे, त्याचा स्वभाव तसाच आहे, हे मायने लेकरा समोर बापाबद्दल म्हणावं. आणि माय तुमचा एक शब्द ठरलेला आहे. जेव्हा तुम्ही चिडतात तेव्हा नवऱ्याला सांगतात, काय केलं तुम्ही माझ्यासाठी, मरमर मेली तुमच्या संसारासाठी, तुमच्या लेकराबाळांसाठी, तुमच्या भावनासाठी, तुमच्या गणगोतासाठी, काय केलं माझ्यासाठी. माय ऐका ना, तुम्ही आजारी पडला तर स्वयंपाक नाही बनवला तर नवऱ्याला सांगू शकतात, देवाच्या फाट्यावरती जेवून घ्या. तुम्ही 2 दिवस आजारी राहिलात तर भावकीतल्या कोणीतरी माता माऊली सांगतात की यांचा डबा बनवून दे. तुम्ही जर 8 दिवस आजारी पडलात तर तुम्ही घरात मोलकरीण लावतात. तुम्ही आजारी पडले तुम्ही सुट्टी घेऊ शकतात. बापाला कधी सुट्टी घेता येत नाही. अंगाला फणफणून ताप असला तरी शेतात चक्कर मारल्याशिवाय होत नाही. तो आजारी पडला तरी त्याला ड्युटीवर गेल्याशिवाय जमत नाही. तो किती त्या ठिकाणी त्रासला तरी त्याला आपले प्रापंचिक जबाबदाऱ्या झटकून टाकता येत नाही. त्याला माहितीये मी रजा टाकली माझ्या घरातली चूल पेटेल कशी, मी दांडी मारली माझ्या घरातलं संसार चालेल कसा, माझ्या पोरीचं लग्न आहे, मुलाचे शिक्षण आहे, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी बापावरती असते. म्हणून आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम कळत नाही. या जगात निस्वार्थ प्रेम करणारा फक्त बाप आहे. आणि या भावंडांनी, माझ्या 3 बहिणींनी आणि आमच्या भाऊने त्यांचं कृपाछत्र जे काही होतं भाऊसाहेबांचं, ते पितृछत्र त्यांच्या डोक्यावरचं हरवलेलं आहे. ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य भगवान ज्ञानोबरायन माझी माय मुक्ताबाई तुम्हाला देव. तुम्ही तुमच्या वडिलांसाठी केलेलं अन्नदान, नामदान, ज्ञानदान हे जे केलं हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचो. त्यांना पुढचं त्या ठिकाणी चांगली गती मिळो. परमात्मा त्यांना आपल्या चरणाजवळ जागा देऊ एवढंच मागतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर बोलण्याच्या अगोदर एखादा वेळा वाकला शब्द इंग्लिश माझ्या पत्रात टाका भला मोठा शेला मुक्ताबाई मुक्ताबाई
भगवंत चरणी अर्पण केलं त्याबद्दल मी भोगे परिवाराच्या वतीनं महाराजांना या कार्यक्रमामध्ये महाराजांचं तसेच योगेशजी महाराजांना अगदी सुंदर असं स्नेहभोजन या ठिकाणी ज्यांनी तयार केलं असे आमचे करजगावचे आचारी सुरभन पाटील सजन यांचंही मी भोगे परिवार त्यांनी हा प्रपंच फुलविला. शेवटी नानांच्या बाबतीनं व्हावा, आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा. मी आपणा सर्वांच्या वतीनं भगवंत चरणी अशी प्रार्थना करतो की नानांना आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं अशी मी भगवंत चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. यानंतर सोमभाऊ भोगे परिवाराच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी एक स्नेहभोज म्हणून द्यायचे आहे. ते पाकिटं तयार केले आहेत कसं मंदिर जीर्णोद्धारासाठी खरवंडी 5011 रुपयाची देणगी या ठिकाणी सोमनाथ भाऊ देत आहे. मंदिर कमिटीचा कोणी सदस्य असेल तर त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन महाराजांच्या हस्ते 5011 रुपयाची देणगी घेऊन जावी. या ठिकाणी सुंदर अशी भोगे वस्ती भजनी मंडळ आपण 12ही महिने या ठिकाणी भजन केलेलं आहे. चला चला यानंतर गायनाचार्य म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत गणेशजी महाराज गीते, ऋषिकेश महाराज शेटे, हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज गीते, मृदुंगाचार्य, आणि आपल्याला ते चोपदार म्हणून जे लाभलेले आहेत 2 बंधू त्यांचंही भोगे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण सोमनाथ भाऊंच्या व्हॉट्सअप पत्रिकेच्या निमंत्रणाला मान देऊन नानांना अखेरची श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. सोमनाथ भाऊच्या वतीनं आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी मी सर्वांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. हे